तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, 6 फेब्रुवारी पासून केवायसीची दुरुस्तीची प्रक्रिया शासनाने पुन्हा सुरू केली. 6 फेब्रुवारी आणि 31 मार्च पर्यंत शेवटची तारीख शासनाने दिलेली आहे. ज्या बहिणींची केवायसी सबमिट झालेली होती, केवायसी पूर्ण झाली होती, त्यानंतर त्या बहिणींची केवायसी चुकले, केवायसीचे प्रश्न चुकले, केवायसीचे प्रश्नाचे उत्तर चुकल्यामुळे शासनाने केवायसी रद्द केली, केवायसी रिजेक्ट केली आणि त्यानंतर त्या बहिणींचा नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाही, म्हणजे हप्ते बंद केले आणि आता जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा पेंडिंग आहे, तो सुद्धा अजूनपर्यंत वाटप झालेला नाही. तर बघा, त्याच बहिणींसाठी जे आहे ते शासनाने केवायसी दुरुस्ती करण्याचं ऑप्शन दिलं, फक्त चुकलेल्या बहिणींसाठी. कोणासाठी? फक्त चुकलेल्या बहिणींसाठी. ज्यांची केवायसी चुकली त्यांनाच दुरुस्ती करण्याचं ऑप्शन दिलं. पण काही टेक्निकल कारणामुळे ज्या बहिणींची केवायसी कधीच झालेली नाही त्या बहिणींना केवायसी करण्याची संधी या ठिकाणी दिलेली नाही. त्या बहिणींचे डायरेक्ट हप्ते बंद केले केवायसी न झाल्यामुळे. आणि केवायसी आधीपेक्षा सोपी झालेली आहे. भरपूर बहिणींची केवायसी कशामुळे राहिली होती? भरपूर बहिणींची केवायसी राहिली होती की पती आणि वडिलांचा आधार क्रमांक नसल्यामुळे. पती आणि वडिलांचा आधार क्रमांक नसल्यामुळे केवायसी केली नव्हती, केवायसी सबमिट झाली नव्हती. पण आता शासनाने पती वडिलांचा आधार क्रमांकाचं ऑप्शनच डिलीट केलेलं आहे. शासनाने काय केलं? पती वडिलांचा आधार क्रमांकाचं ऑप्शनच डिलीट केलं. मग ज्या कारणामुळे त्या बहिणींची केवायसी राहिलेली होती ती ऑप्शन शासनाने आता डिलीट केलंच आहे. तर त्या बहिणींसाठी सुद्धा ई केवायसी नवीन करण्याची संधी शासनाने द्यायला पाहिजे. कारण पती वडिलांचा आधार क्रमांक नव्हता म्हणूनच केवायसी सबमिट झाली नाही, बरोबर आहे. पती वडिलांचा आधार क्रमांक नव्हता म्हणूनच केवायसी सबमिट झाली नव्हती. मग आता दुरुस्तीच्या केवायसी मध्ये तुम्ही ते ऑप्शन डिलीट केलं तर मग आता त्या बहिणींची सुद्धा केवायसी पूर्ण होईल. त्या बहिणींना फक्त आधार क्रमांक, आधार क्रमांकाचा ओटीपी, प्रश्नाचे उत्तर आणि केवायसी सबमिट, एवढी सोपी आता केवायसी झाली. पती वडिलांचा आधार क्रमांकाची गरज नाही, जी सर्वात मोठी अडचण होती. बरोबर, केवायसी न झाल्यामुळे त्या बहिणींचे डायरेक्ट शासनाने जे आहे ते हप्ते बंद करून ठेवलेले आहे. शासनाला एकच नम्र विनंती आहे की 31 तारखेपर्यंत तुम्ही केवायसी करण्याची मुदतवाढ दिलेली आहे, म्हणजे 2 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. यामध्ये आणखी शासनाने एक ऑप्शन द्यावं की सर्व बहिणींची केवायसी झाली पाहिजे. म्हणजे जशी तुम्ही या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे की ज्या बहिणींची केवायसी चुकली फक्त त्याच बहिणींना संधी दिली, असं या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे. शासनाने या वेबसाईटवर अपडेट करावा आणि ज्या बहिणींची केवायसी झाली नाही त्या बहिणींसाठी सुद्धा शासनाने नवीन केवायसी करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन द्यायला पाहिजे. नवीन केवायसी ज्या बहिणींनी कधीच केवायसी केली नव्हती त्या बहिणींचा सुद्धा आधार क्रमांक, ओटीपी टाकून नवीन पद्धतीने केवायसी होईल आणि त्या केवायसीची चौकशी झाल्यानंतर त्या बहिणींचा सुद्धा पुन्हा लाभ शासनाकडून सुरू करण्यात यावा. आणि बघा, आता अशा प्रकारे जर केवायसी झाली नाही, त्या बहिणींची कधीच केवायसी झाली नाही, तर परमनंट त्या बहिणींचा लाभ बंदच राहणार आहे. परमनंट पद्धतीने त्या बहिणींचा लाभ बंदच राहणार आहे. यामध्ये त्या बहिणींची सुद्धा चुकी आहे. त्या बहिणींची सुद्धा या ठिकाणी चुकी आहे, कारण आधी 3 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने केवायसी कशी पूर्ण करायची याबद्दल मी व्हिडिओ सुद्धा टाकलेले होते. मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या तरी माध्यमातून काहीतरी अरेंजमेंट करून केवायसी सक्सेसफुल सबमिट करा. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं होतं की केवायसी सक्सेसफुल सबमिट करा, म्हणजे तुमचा आधार क्रमांक त्या ठिकाणी गेला पाहिजे केवायसीच्या यादीमध्ये. मग तिकडे केवायसी चुकली तरी किंवा बरोबर झाली तरी पण केवायसीच्या यादीमध्ये तुमचा आधार क्रमांक गेला पाहिजे. भरपूर बहिणींनी व्हिडिओ पाहिला नाही, व्हिडिओ पाहून म्हणजे जे काही व्हिडिओमध्ये सांगितलं ते व्यवस्थित ऐकले नाही किंवा व्हिडिओ पाहिला नाही, त्यामुळे त्या बहिणींनी आपल्या जे काही माहिती होती त्यावर अविश्वास दाखवला आणि केवायसी पूर्ण केली नाही. त्यामुळे मग काय झालं की दुरुस्तीच्या यादीमध्ये त्या बहिणींचं नाव गेलं नाही, त्या बहिणींची केवायसी अजूनही पेंडिंग आहे. बरोबर, केवायसी सबमिटच झाली नाही, त्यामुळे मग दुरुस्तीच्या यादीमध्ये सुद्धा नाही आणि केवायसीच्या सिस्टम मध्ये सुद्धा त्यांचा आधार क्रमांक नाही. त्यामुळे त्या बहिणींना सांगितलं जात आहे की तुमचा आधार क्रमांक केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही आणि त्या बहिणींचे पैसे शासनाने बंद केलेले आहे. त्यामुळे आता शासनाला एकच विनंती आहे की फक्त एका महिन्यासाठी आता 31 मार्च पर्यंत तारीख दिलेली आहे. तर बघा, आता जवळपास 1.5 महिना अजून पण बाकी आहे. 1.5 महिना अजून पण बाकी आहे, 1.5 महिन्याचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे शासनाने नवीन केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींना एक वेळा संधी द्यायला पाहिजे, ज्या बहिणींनी कधीच केवायसी केलेली नव्हती. नवीन केवायसी करण्यासाठी नवीन केवायसी जर त्या बहिणींनी सबमिट केली तर त्या बहिणी प्रश्नाचे उत्तर, जे काही प्रश्न आहे, जे 2 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत त्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर देऊन लाडक्या बहिणी ई केवायसी सक्सेसफुल सबमिट करतील आणि ज्या अडचणीमुळे लाडक्या बहिणींची केवायसी बाकी होती. तर शासनाला हे हात जोडून रिक्वेस्ट आहे आणि लाडक्या बहिणींकडून विनंती आहे की एक वेळा फक्त नवीन केवायसीचं ऑप्शन शासनाने सुरू करावं. त्या बहिणीची सुद्धा केवायसी पूर्ण होईल, त्या केवायसीवर चौकशी करा, त्यानंतर त्या बहिणींचा लाभ शासनाने पुन्हा सुरू करावा. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.